नाही आहे हे आपण सगळे मान्य करतो. जर असं काही आढळलं असेल तर नक्कीच आपण त्यांच्यावर जी कारवाई करायची ती कारवाई करूया. आणि हे सगळं बघा आता जे झालं गेलं त्याच्यावर मी काय बोलू इच्छित नाही. पण आता पुढे जाऊन जे आपल्याला पुढचं फ्युचर काय करायचं, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की गोदावरी नंदिनी जे नाशिक शहरातून जे 2 महत्त्वाच्या नद्या जातात ह्या कशा सुजलाम सुफलाम करायचे ह्या अनुषंगाने आज आम्ही ॲक्शन प्लॅन तयार केलेला आहे. आणि त्याची अंमलबजावणी ऍक्शन प्लॅन काय ॲक्शन प्लॅन महानगरपालिकेचे मी तेच बोलतो की मॅडम तुमच्याबरोबर ते शेअर करतील की नाही, महापालिकेचा ऍक्शन प्लॅन माहिती, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष म्हणून काय झाले आजच्या बैठकीत त्यांनी जो ॲक्शन प्लॅन जो तयार केला त्याचा आम्ही आढावा घेतलेला. कारण ॲक्शन प्लॅन ही महानगरपालिका तयार करते. ॲक्शन प्लॅन प्रदूषण त्याच्यामध्ये काय त्यांची आमची मदत लागली तर आम्ही त्यांना नक्कीच गाईड करतो, सजेस्ट करतो. मला हे सांगा की प्रदूषण नियंत्रण मंडळ काही फंडिंग करू शकतं का महापालिकेला? नेमकी भूमिका काय प्रदूषण नियंत्रण? तेव्हा असं आहे की प्रदूषण नियंत्रण मंडळ इथले जे सॅम्पल आहेत ते व्यवस्थित कलेक्ट करत नाही. कॉर्पोरेशननी जर समजा सांडपाणी सोडलं तर त्यांच्यावर ॲक्शन घेत नाही. म्हणून आम्हाला प्रश्न पडला आहे बोर्डाचे अध्यक्ष म्हणून आज तुम्ही बैठक घेतल्यानंतर महापालिकेला काय देऊ केलं? म्हणून आज बोर्डाचे अध्यक्ष म्हणून मी आज महापालिकेने काय त्यांचे काय काम केलेलं आहे ते कामाचा आढावा घेणार. हेच आमचं काम आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणून कुठल्याही नगरपालिका महानगरपालिका कशा पद्धतीने काम करत आहे, काय काम करत आहे त्याचा आढावा घेणं. आणि जर जे चुकीचं काम कुठे आढळलं तर त्यांची कानउघडणी करणं आणि त्यांना दंड करणं हेच आमचं काम आहे. आणि जर गरज पडली तर नक्की जमिनीवर जाऊन सुद्धा आम्ही काम करतो आणि तशीही आमची तयारी आहे. पण मला असं वाटतं की प्रत्येक महापालिका असो, महानगरपालिका असो, नगरपंचायत असो की कुठलीही असो हे सक्षम आहेत त्यांच्या स्तरावर काम करण्यासाठी. सगळं माहीत आहे तर त्याच्यात म्हणजे आपण असं नाही सांगू शकत की खरं की खोटं, पण जे स्थिती आहे ते सर्वांना माहीत आहे. त्या इम्प्रूव्हमेंटसाठीच आता एवढी प्लॅनिंग केलेली आहे. आपले काम सुरू होत आहे तर आता आपण काम होऊ देऊ. त्यानंतर जर तुमची काही हे राहिली तर आपण बघू. मॅडम तुम्ही महापालिकेचा विषय आपण काढू. आम्हाला प्रदूषण नियंत्रण मंडळ काय काम करतं नाशिकमध्ये? प्रदूषण नियंत्रण मंडळ इंडस्ट्री मधून एवढे सगळे ज्येष्ठ पत्रकार इथे बसले. ह्याच्या अगोदर अशी कुठली संलग्न बैठक झालेली का? म्हणून तर तुम्हाला एवढे प्रश्न आहे ना. कोणी येतच नव्हतं ना. म्हणजे पालिका आणि बोर्ड हे एकत्र कधी एका टेबलवर बसून प्लॅटफॉर्म बसून कधी चर्चा केलेली का? कधी केलेली का? तुम्ही समजून नाही सर, हो इथे तुम्ही पहिले समजून घ्या. ही सुरुवात आहे. मला पूर्ण करतो बघा. ही सुरुवात आहे. ही माझी फर्स्ट आणि लास्ट नाही आहे. रेग्युलर आमचं रिव्ह्यू होत राहील. तर त्याच्यामध्ये कुठे आढळलं तर काही गोष्टी नियमाप्रमाणे किंवा प्लॅन प्रमाणे होत नाही तर आम्हाला कानउघडणी सुद्धा करता येते, आम्हाला दंड मारता सुद्धा येतं. बघा अगोदर जे प्रेमाने करता येईल ते प्रेमाने करू. सर आता तुम्ही किती वर्ष अध्यक्ष असणार आहे? परत अध्यक्ष तर आज रोजी माननीय सिद्धेश कदम साहेब जे MPCBचे चेअरमॅन आहेत मनपाला आले आणि त्यांची पूर्ण टीमने इथे येऊन जे आपले पॉल्युशन निगडीत जे विषय आहे त्याबाबत आढावा घेतला. तर आमचे जे आढावा होता ते मोस्टली 3 मोठे विषयावर आम्ही त्यांना पूर्ण सगळी माहिती दिलेली आहे. त्याच्यात एक आपला जे घन कचरा व्यवस्थापन एक विभाग असतो त्याच्यात सगळं वेस्ट कलेक्शन, सेग्रिगेशन आणि त्यानंतर त्याच्यावर जे आपण विल्हेवाट लावतो, जे ट्रीटमेंट करतो आपल्या खत प्रकल्पमध्ये त्याबाबतची पूर्ण माहिती दिली. आणि कसं आपला पूर्ण जे वेस्ट सेग्रिगेशनपासून वेस्ट ट्रीटमेंटपर्यंत आपलं जे काम सुरळीत चालू आहे. त्याच्यात आमची 1-2 काही रिक्वायरमेंट्स पण होती जे आम्हाला शासनाकडनं जे हवे आहेत. जसं की आपल्याला आता तिथे जे लेगसी वेस्ट आहे त्याच्या आम्हाला बायो मायनिंग करून मग त्याचे पण ट्रीटमेंट करायचे आहे सो दॅट आपली जागा मोकळी होते. त्याबाबत आम्ही साहेबांना रिक्वेस्ट केलेली आहे की शासनाकडून त्यासाठी जर काही फंड्स दिले तर ते पण आम्हाला करता येईल. तसाच आपला दुसरा विषय जो होता NCAP बाबत साहेबांनी रिव्ह्यू आज घेतला. त्याच्यात आमचे जे काम चालू आहे आणि प्रगतीपथावर आहे त्याचा आम्ही पूर्ण आढावा दिला. आणि सूचनेप्रमाणे आता आपण लवकरात लवकर 10-15 दिवसात ते काम पूर्ण करू आणि मग त्याचे फायनान्शियल ॲज वेल ॲज फिजिकल प्रोग्रेस जे आहे ते 100% अचीव्ह करू. तसाच STP बाबतच्या एक मेजर जे आज मुद्दा विषय निघाला त्याच्यात सगळे जे नाले आहे जे गोदावरीला मिळतात आणि नाल्यांचं पण इन सिटू ट्रीटमेंट जे करायचे आपल्याला टॅप करायचे, कुठे आपल्याला सिवरेज ट्रंक बांधायचे, ते सगळं जे आमचं नियोजन आहे आम्ही आज दाखवलेलं आहे.
आणि त्याच्यात आम्हाला अजून काय काय हवे आहे. जसं आता आम्ही गोदावरीवर STP करतोय, पण बाकीचे जे नाल्यांचं ट्रीटमेंट आहे ते इन सिटू ट्रीटमेंटसाठी आम्ही एक प्रपोजल DPR तयार करून MPCBला देणार आणि मग त्याच्यावर जे काही NPS सोल्युशन्स आम्ही काय प्रपोज करणार, काय इन सिटू STP प्रपोज करणार आणि काही अजून इंटरसेप्शन आणि डायव्हर्जन प्रपोज करणार. तर पूर्ण तो DPR जे आहे ते आम्ही MPCBला देऊ आणि जर त्यांच्याकडनं आम्हाला काही मदत मिळाली, त्यांनी स्वतः जरी केला किंवा आम्हाला मदत केली तर तो पण एक नाशिक शहरासाठी खूप मोठी त्यांच्याकडनं मदत होईल. अशा प्रकारचे विषयावर आज मोठं आपलं डिस्कशन झालं आणि आज साहेबांचे जे काही हे होते की सिंगल यूज प्लास्टिकबाबत पण आपल्याला अजून थोडी कडक कारवाई करायची. त्यासाठी त्यांनी काही स्ट्रॅटेजीज आम्हाला सांगितले तर ते आम्ही नक्कीच वापरू आणि बेस्ट रिझल्ट जे होईल ते आपण त्याच्यात आता आम्ही साहेबांना पण रिक्वेस्ट करते ते आपल्याला ॲड्रेस करतात. आज तुम्ही नाशिकमध्ये आलेला आहात, वेगवेगळ्या विभागांचा आढावा घेत आहे. अगोदर आपण नेमक्या काय काय तुम्ही गोदावरी प्रदूषण असेल किंवा इतर प्रदूषणाच्या बाबतीत आपल्याला समोर पाहायला मिळालं? मला वाटतं आपण सुरू करायच्या अगोदर आयुक्त मॅडमच आपल्याला डिटेलमध्ये माहिती समोर दिली काय संदर्भात आपण ही मीटिंग होती आणि नंतर मग आपण प्रश्न हमला कर ते घ्यायचं का? हाँ सॉरी ए कमला मेरा वो साइड रख ना आवाज़ के लिए आर हाँ आगे 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 सर आगे और आगे 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 हाँ आगे आगे हाँ बस ठीक रेडी का आहेत ते नक्कीच मार्गी लागतील. जसं मॅडमनी आत्ताच तुम्हाला सांगितलं की आपण महत्त्वाचे 4 मुद्द्यांवर आज ही चर्चा झाली. सर्वप्रथम जो घनकचराचा विषय आहे तर एक चांगला मॉडेल इथे बघायला मिळाला. त्याच्यातून एक उल्लेखून जे ते नवीन इनिशिएटिव्ह सुरू करतायत ते एक जे आहे काट म्हणजे ती हातगाडी असते म्हणजे प्रत्येक स्लम पॉकेटमध्ये घनकचरा कसा कलेक्ट करायचा तर त्या अनुषंगाने त्यांचे काही चांगल्या आयडियाज आहेत त्याचीसुद्धा अंमलबजावणी ते लवकर करणार आहेत. त्याचबरोबर त्यांचा जो एक लेगसी वेस्टचा जो विषय आहे लेगसी वेस्ट तसा काहीच नाही आहे त्यांच्याकडे ऑलरेडी बायोमायनिंग झालेलं आहे म्हणजे तेही चांगला उपक्रम आहे की त्यांच्याकडे लेगसी वेस्टच नाही म्हणजे जो काय घनकचरा जमा होतो तो पूर्णतः सगळा ट्रीट होतो आहे ती एक चांगली उपाधी आहे. पण नक्कीच लेगसी वेस्ट जी जमीन आहे ती जमीन आपण फक्त कचरा डंप करून ठेवायची कव्हर करायची आणि ती जमीन ती नापीक करायची का हा एक मोठा प्रश्नचिन्ह पूर्ण महाराष्ट्रभर आहे. तर त्याच्यासाठी बायो मायनिंगसाठी जे काय त्यांना मदत करता येईल ती नक्कीच बोर्डामार्फत आम्ही ती मदत त्यांना करू. दुसरा महत्त्वाचा विषय होता तो एअर क्वालिटी संदर्भात. तर NCAPच्या अंतर्गत ज्या काय त्यांनी प्रपोजल आहे की त्याच्यासाठी जे काही फंड्स लागतात आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आज मला वाटतं 3 वर्ष झाली आपली महापालिका अजून बसली नाही आहे म्हणजे निवडणूक झाली नाही म्हणून ते NCAPचे फंड यूज करता येत नाही. पण त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सूचना केल्या की जर फंड्सची NCAPच्या संदर्भात काही इनिशिएटिव्ह करण्यासाठी जर कुठे तुम्हाला फंडची गरज लागली तर आमच्याशी संपर्क साधा आम्ही तुम्हाला ते फंड उपलब्ध करून देऊ किंवा मग आम्ही ते सुद्धा इनिशिएटिव्ह तुमच्यासाठी करण्यासाठी तयार आहोत. आपल्याकडे ऑलरेडी डस्ट क्लिनिंगचे व्हेकल्स आहेत डीप क्लीन ड्राईव्ह मला वाटतं रेग्युलर सुरू असतो. त्या अनुषंगाने ऑलरेडी बोर्डाने 20 व्हेकल्स प्रोक्युअर केलेले आहेत. जर आम्हाला आपल्याकडून म्हणून प्रस्ताव आला तर नक्की त्यातल्यासुद्धा आम्ही व्हेकल्स तुम्हाला अरेंज करून देऊ. त्याचबरोबर दुसरा एक तिसरा जो महत्त्वाचा अजून एक विषय होता तो होता सिंगल यूज प्लास्टिकचा. तर बऱ्यापैकी इथे सिंगल यूज प्लास्टिकचं जे अवेअरनेस प्रोग्राम आहे हे सुरूच आहे. पण प्रत्येक वेळेला मी सगळ्यांना तेच आवाहन करतो की म्हणजे माझ्या मीडिया बांधवांना सुद्धा तेच आवाहन करतो की आपण आपलीसुद्धा गरज आम्हाला त्याच्यामध्ये लागते. कुठली गोष्ट अलाउड आहे कुठली गोष्ट नाही अलाउड आहे हे जोपर्यंत जनतेला कळत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर 100% मात करू शकणार नाही. आणि त्याच अनुषंगाने मी वारंवार तेच सांगू इच्छितो की आपण स्वतःपासून कधी सुरुवात करणार. आज जर आपण बघितलं की आपले आजी आजोबा आपले जे वयस्कर आहेत ते अजूनही कापडी पिशव्या घेऊन भाजी घ्यायला जातात. पण आज आपण एवढे लेझी झालो आहोत माझ्यासकट की आपण आपली सोय कुठे बघतो की समोरचा पिशवी देतोय ना म्हणून आपण घेतो.
पण ते न करता आपण स्वतःपासून सुरुवात करायची आणि त्याच्यासाठी मीडियाचा त्याच्यामध्ये फार मोठा सहभाग असतो अवेअरनेस करण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी. आमच्या स्तरावर पालिकेच्या स्तरावर ते करतातच, पण मीडियासुद्धा त्याच्यामध्ये आमची त्यांना साथ लागते, आम्हाला त्यांची साथ लागते. त्याचबरोबर असं असताना या अधिकाऱ्यांकडनं अशा पद्धतीचं चुकीचं जर तुम्हाला मिसगाईड केलं गेलं तर त्याला काय सोल्युशन आहे? जर असं जर आम्हाला आढळलं आणि तर नक्कीच त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पण नक्कीच त्यांच्यावर कारवाई केली जाईल. आणि गोदावरी आणि नंदुरबार ज्या नाशिक शहरामध्ये ज्या 2 महत्त्वाच्या नद्या आहेत त्या दूषित नसाव्यात ह्या अनुषंगाने आपण काम करतो. त्या करताना जर कुठे आढळलं कोण चुकीची माहिती देते तर नक्कीच त्यांच्यावर कारवाई केली. तुमच्या वेबसाईटवरती माहिती अपलोड केली जाते, ती माहिती आहे रेकॉर्डर वेगळे आहे. असं काही नाही आहे. आपल्या जर कल्पना असेल तर एक असतं वॉटर क्वालिटी इंडेक्स. तर हे जे टेक्निकल गोष्टी आहेत तर आपण समजून घेतलं तर मला वाटतं की आपलं हे संभ्रम दूर होईल. आणि नक्कीच आम्हालाही कळतं की जर मिनरल वॉटर जेवढं जर पिण्यासारखं स्वच्छ पाणी असेल तर आपल्याला डोळ्याला तर दिसत नाही, आम्हाला तोही प्रश्नचिन्ह पडतो. पण शेवटी वॉटर क्वालिटी इंडेक्स जर आपण पाहिला, ही जे टेक्निकल बाजू आपण पाहिली तर ते सोडून जर कोणी जर चुकीची माहिती अपलोड केली असेल तर नक्की त्याच्यावर कारवाई केली. खाजगी लॅबचा रिपोर्ट वेगळा येतो, तुम्ही काढलेला वेगळा येतो. खाजगी लॅब त्या कुठल्या टेक्नॉलॉजी यूज करतात, कशा पद्धतीने टेस्टिंग करतात, त्याचं व्हेरिफिकेशन कोण करतो त्याची जबाबदारी आमची नाही. आणि केव्हा टेस्टिंग होतं ना मॉन्सूनमध्ये कधी-कधी नाही, काय मॅडम, वर्षभराचा रिपोर्ट प्रत्येक महिन्याचा रिपोर्ट नियमाप्रमाणे प्रत्येक महिन्याला त्यांना सॅम्पल घ्यायचा आहे. प्रत्येक महिन्याचा रिपोर्ट हा वेबसाईटवर अपलोड होतो. त्याच्यामध्ये एक उल्लेख असा प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्वतःची लॅब आहे. त्यांनी दिलेला आहे जे पाणी पिण्यायोग्य आहे. मग जर मंडळाने काही प्रोग्रेस नाही केला संदर्भात आपण बघा ते तर राज्य शासनाच्या स्तरावर ऑलरेडी त्यांची बैठक, त्यांची स्ट्रॅटेजी सुरू आहे. आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेटिव्ह आहोत. त्या अनुषंगाने जेव्हा तो फायनल आराखडा जेव्हा तयार होईल मी वाटतं त्याच्यावर नंतर मी त्याच्यावर संभाषण करू शकेन. या स्तरावर ज्या प्रायमरी गोष्टी आहेत आपल्याला माहिती आहे महाकुंभमध्ये आपण पाण्यामध्ये स्नान करतो, नदीमध्ये स्नान करतो, म्हणून ते बेसिक आहे. आम्हाला नदी कशी लवकरात लवकर स्वच्छ करता येईल ह्या अनुषंगाने आम्ही काम करतो. महापालिका जे सांडपाणी सोडते नदीमध्ये तर त्यावर काय सुरू म्हटलं की आढावा ऐकून घेतला, परंतु वर्षानुवर्ष हेच चालू आहे. इमिजिएट इफेक्ट काही होणार आहे का? विथ इमिजिएट इफेक्ट. अच्छा, विषय असा आहे, एकच मिनिटं फक्त विषय असा आहे, वर्षानुवर्ष बातम्या होत आहेत, वर्षानुवर्ष महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हे स्पॉट माहिती आहे. तुम्ही आता जाताना जरी स्पॉट बघितलं तुम्हाला रस्त्यात 10 स्पॉट आम्ही दाखवू शकतो. ही परिस्थिती सगळी उघड असताना मग ही लपवाछपवी का? लपवाछपवीचा विषय नाही. म्हणून एक विषय महत्त्वाचा मी सुरुवातीला थोडं मॅडमनी त्याचा उल्लेख केला DPRचा, आणि त्याला आम्ही म्हणतो शॉर्ट टर्म अरेंजमेंट किंवा स्टॉप गॅप अरेंजमेंट. आता काय आहे ना, जसं आपल्याला कुठे कुठे इन-सिटू STP करायचे, कुठे साठी रिक्वायरमेंट आहे आमची पैशांची, ते आम्ही शासनाला कळवलेली आहे. 1000 कोटीची आमची रिक्वायरमेंट आहे, ते आम्ही फेज वाईज इम्प्लिमेंट करणार. आता पहिले फेजमध्ये 200-150 कोटी जर आम्हाला मिळाले तर मोस्टली प्रश्न आपला म्हणजे सध्याचा तरी सुटून जाईल. आणि नंतर न्यूली डेव्हलप्ड एरियासाठी मग आपण फेज 2 फेज 3 असं. मॅडम CETPची माहिती दिली का? सर CETP नाही गेलं 30 वर्षापासून NYC स्थापन झालं, पण जे रासायनिक गरज पडली तर जे इंडस्ट्रीज आहेत त्यांना आम्ही ZLD करायला इन्सिस्ट करू. नाशिकमध्ये प्रदूषण त्याच ठिकाणी त्यांना त्याचं ट्रीट करावं लागेल आणि विदिन पॅरामीटर करावं लागेल. सर त्यालाच एक ऍड करतो, याच्यापूर्वी WRI आहे, वॉटर रिसर्च इन्स्टिट्यूट, ते पूर्ण सर्वे करताय सगळे नदी नाल्यांचा. तर त्या सर्वेमधून जे काही निघेल आपल्याला की हे सॉल्युशन करायचे, मग आम्ही ते साहेबांना देणार आणि साहेबांनी आम्हाला ऑफर केलेलं आहे, ते आम्हाला हेल्प करतील. मग त्या प्रकारचा त्याला अजून 1-2 महिने लागेल, कारण की ड्राय वेदर फ्लोमध्ये पूर्ण पाहण्यासाठी थोडा मेपर्यंत चांगला सर्वे होतो. मॅडम, मुळात अस्तित्वात असलेल्या STP प्लॅनमधलं जे ती टेक्नॉलॉजी जुनी आहे, ते जुने आहेत. मग त्याच्यावर पैसे खर्च करतोय ना आपण महापालिका. नाही कसं आहे म्हणजे ते ठेवावा तरी लागेल जोपर्यंत नवीन करत नाही. आणि आज त्याच्यापेक्षा सिरियस मॅडम असं आहे की जे भाविक गंगेवर येत आहेत त्यांना आपण गटारीचं पाणी पासतोय. नाही कसं आहे, जे एक्झिस्टिंग त्यांच्या जे STPs आहेत त्यांचं अपग्रेडेशन मी तेच म्हणालो. मॅडम तुमच्याशी जेव्हा त्यांचं जे प्लॅन आहे ते जेव्हा ते शेअर करतील तर तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नांचं तयार करूनच STP प्लॅन म्हणजे त्यावेळेला जे बनवले ते चुकीचे होते असं आहे का? मित्र असं नसतं. STP प्लॅनचे काही गाईडलाईन्स, त्या गाईडलाईन प्रमाणे त्यावेळेला STP तयार केले. STP तयार झाल्यानंतर तेव्हा 30 BOD अलाउड होतं, आता बिलो 10 BOD आहे. त्याप्रमाणे त्यांनी अपग्रेडेशनचं ऑलरेडी प्रपोजल दिलेलं आहे, त्याचं काम सुरू आहे. अपग्रेडेशन इज अ डिफरंट इश्यू. विषय असा आहे की जे सिवेजचा जो पाईपलाईन
चर्चाच राहतात, या मिटिंगच राहतात. प्रत्यक्षात कुठली कारवाई होत नाही या कंपन्यांवर आणि ते सगळं अनट्रीटेड पाणी जे आहे ते गोदावरीत मिसळलं जातं वर्षानुवर्ष. सगळ्यात महत्त्वाचा कुंभमेळा आला की ह्या सगळ्या 2 वर्षापूर्वी अशी चर्चा होतात, तर मी 2 कुंभमेळा केलं. नमामि गोदा योजना राबवण्यात आली, सेंट्रलकडून फंडिंग आलं, अनेक दृष्टिकोनातून काहीतरी बरोबर. काय आता मी सुद्धा नवीन आहे, मॅडम सुद्धा नवीन आहे, तेच, आम्हाला तेच. संधी द्यावी तुम्ही. आम्ही बदल करून दाखवू 2 तुम्हाला. वर्षानंतर तुम्ही आम्हाला ऐका विचारा. ना. आम्हाला विचारा, आम्ही बदल करून दाखवू तुम्हाला. तुम्ही आता प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आढावा घेतला असेल ना नाशिकचा, त्याची माहिती द्या ना. किती नाशिक लोकांवर शहराचा घेतला. हा मग किती लोकांवर कारवाई केलं? आम्हाला प्रदूषण कारवाई करणं हा हेतू नाहीये. हो, एक सर. गोष्ट लक्षात ठेवा, कारवाई करणं हा हेतू नाहीये. जर कारवाईतून काय बदल घडला नाही त्याला काही अर्थ नाही. मी किती फाईन केलं त्याला काही अर्थ नाहीये. तर त्या फाईन मधून मग तुम्ही बदल नाही झाला त्याला कारखाने काही सील अर्थ केलेत नाही. का? तो माझा हेतू नाहीये. सर लक्षात तुमचा ठेवून नाही घ्या. हेतू. ऐका ना, तुम्ही चांगला हेतू ठेवून पाहिजे, पण लोकांना शिस्त लावायचं तुम्ही सांगतात ना आपल्यापासून शिस्त लागली फाईन पाहिजे. लावून कोणाला शिस्त लागत नाही. हो सर, मग सोल्युशन काय? सोल्युशन म्हणून सुरुवातीलाच बोललो, जर ह्याच्यामध्ये मला मीडियाची साथ, प्रशासनाची साथ आणि जनतेची साथ ही महत्वाची असते. जर ह्याच्यामध्ये बिहेव्हिअरल चेंज जर करायचं असेल लोकांमध्ये, तर जनजागृतीच्या माध्यमातून हा बिहेव्हिअरल चेंज कारखानदार ऐकत नसेल तर लोकांचा काय संबंध आहे याच्यामध्ये? सगळ्यांना प्रदूषण लोक नाही करत आहे. ते लोकच आहेत ना. ठराविक, हो सर असं नाहीये, ठराविक कारखानदार करताय. तुम्ही बोर्डाचे अध्यक्ष म्हणून काही ऍक्शन घ्यायला लावली का? किंवा या लोकांनी काय केलंय? सर आम्हाला यांची जाणून घ्यायचे प्रदूषण जर नियंत्रण. आम्हाला आढळलं असेल, जर एखादा कारखाना किंवा इंडस्ट्री किंवा मग इव्हन पालिका जर कुठल्याही नियमाचं उल्लंघन करत असेल तर त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई होतेच. ती मला सांगायची गरज लागत नाही. ते तुम्हाला सांगितलं, आम्हाला नाही सांगत ना म्हणून. त्यावेळेस न्यायालयाने खूप गाईडलाईन्स दिलेल्या आहेत महापालिकेला दिलेल्या आहेत. दर महिन्याला विभाग आयुक्तांची बैठक असते. सर्वांना दिलेल्या आहे. मग तेव्हापासून आता 2025 आलंय. एमपीसीबीने काय काम केलं? सर तुम्ही ना कॉर्पोरेशनचं आम्हाला बोलायचंच नाही. आम्हाला एमपीसीबीच्या अध्यक्ष एमपीसीबी काय काम करते हे तुमच्याकडून जाणून घ्यायचं. एमपीसीबी ऐका ना, तुम्ही प्लॅस्टिकचा विषय सांगितला ना, प्लॅस्टिकच्या कारखान्यांवर कारवाई कोण करणार? कॉर्पोरेशन करणार आहे का? हो, बरोबर आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ काय करतं मग? कॉर्पोरेशनला आम्ही सांगतो कारवाई करा. नाशिकचं एमपीसीबी सर बाहेरून जर प्लॅस्टिक तयार होऊन येत आहे, सर आमच्याकडे कारखानाच नाही ना. सर तुम्ही अगोदर ना तुम्ही नियमाचा अभ्यास करून घ्या. बरोबर. सर तुम्ही नियम सांगा, आमचा अभ्यास नाही. ते माझं काम नाही. आमच्या वेबसाईटवर सगळे नियम आहेत. नाही सर, नाही हे नाही, तुमच्याकडून उत्तर तुम्ही नाही. नियमाचा अभ्यास करून घ्या. बरोबर. कोणाची काय जबाबदारी आहे? तुम्ही एक पत्रकार आहात. एक पत्रकारच्या अनुषंगाने कोणाची काय जबाबदारी सर असते? नाशिक महापालिका कुठल्या ग्रामीण authority ची काय भागातल्या कारखान्यावर जबाबदारी ऍक्शन असते? घेऊ शकतं हे का? तुम्ही अगोदर स्वतःहून थोडा अभ्यास करून घ्या आणि नंतर तुम्ही प्रश्न विचारा ना. सर सांगा ना, नाशिक महापालिका ग्रामीण भागामधल्या किंवा राज्यामधल्या अन्य जिल्ह्यांमध्ये जाऊन कारवाई करेल का? कलेक्टर करू शकता. कोणते कलेक्टर? त्या त्या जिल्ह्यातले कलेक्टर त्या त्या जिल्ह्यात मी सर नाशिक महापालिकेने सांगतो. नाशिक नाशिक महापालिका महापालिका जाऊ शकता त्यांच्या हद्दीमध्ये कारवाई कोणाच्या? करायला. सर विषय असा आहे कसं करणार? जिल्हाधिकारी सर, तुमची आता मीटिंग आपण सांगायची गरज लागत नाही की ह्याच्यावर कारवाई करा, त्याच्यावर कारवाई करा. पण ती कारवाई कारवाई काय कारवाई हाच केली? आहे. यापूर्वी काय झालं ते प्रदूषण सांगा ना नियंत्रण सर. मंडळाकडनं आजपर्यंत किती कारखान्यांना हा, सर, notice simple पाठवली, आकडे कारवाई माहिती केली? आहे. दुसरी गोष्ट महापालिकेवर काय ऍटलीस्ट महापालिकेला एखादं पत्र तरी पाठवलंय का की तुम्ही सांडपाणी गोदावरीमध्ये सोडू नका? याचा एवढं दुसरा तरी अर्थ होतो की केलंय का? प्रदूषण नियंत्रण मंडळ कारवाईच करत सर नाही. तुम्ही आता प्लास्टिकचा जो मुद्दा उपस्थित केला, उद्यापासून प्रश्न विचारला सर, प्रश्न असा आहे- मला देता येईल. जसं तुमचं म्हणणं आहे काय कारवाई केली? महापालिकेला आम्ही वेळोवेळी त्यांना कळवलेलं आहे. शेवटचं मला वाटतं मार्चच्या महिन्यामध्ये आपण त्यांना प्रपोज डायरेक्शन दिलेले आहे की तुम्ही काय कारवाई केली पाहिजे, काय त्याचं केलं पाहिजे. इन टर्म्स ऑफ जे तुमचा दुसरा प्रश्न आहे कारखानदारावर त्याच्यावर काय कारवाई केली आहे, तर त्याचा जो लेखाजोखा तुम्हाला पाहिजे तो लेखाजोखा द्यायला मी तयार आहे, देतो तुम्हाला. सर सीटीपी साठी एक मिनिट